कॅन्सल झाली इथं त्याला 200 बेड ना हां इथं 100 बेड हे 100 बेड चालू आहे एमसी 100 बाकी बाकीचं काय नाही बरं ते मुलांनी जास्त काय नाही सगळं ते किती देतात म्हणून देणार आहेत ना त्यामुळे काय देतात माहितीच नाही आयडिया समजा आता आपली 20 बेड म्हणतो त्याची डिमांड किती आहे 4 बेड आहे 50 बेड फिक्स आहे आपलं तिकडे वापरावं लागतं हां ठीक आहे 50 प्रत्येक शिवराट ठरवलेली इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याला 50 युनिव्हर्सल ह्याच्यानुसार चालू करा परत त्यांना येऊन त्यांना करू द्या म्हणजे अटॅक थांबायचं का मग त्याला थांबायचं का थांबा उदाहरण करायचं स्टाफ झालाय इथं तुम्हाला आता समजा हिने केबल दिलं बसवून दिलं तुम्हाला काय राहतंय परत आता इक्विपमेंट हे जे कन्झ्युमेबल्स आहेत एक 4-5 महिने बोलून वगैरे असतात ते मागून घेऊन ते घेत डिप्लेसला मागणी केली तुमच्याकडे नाहीत का काय तोपर्यंत सर आमची जी प्रोसेस वगैरे व्हायला जर वेळ लागत तरी आपण इकडून घेऊ लोनवर घ्या पण हे कसं क्षणाक्षणात झाल्या चालू करा उद्घाटन कधी मोठं जेवढं करायचं ना करू द्या फक्त ही थांबू नका उद्घाटनासाठी थांबू नका पण मोठं उदाहरण करते ज्यावेळेस त्यांना वेळ मिळते काय त्याला केलं ना स्टेट आपल्याला स्टेटला पाठवलं असं करून एक त्यांच्या वेळीपर्यंत नेते मंडळीची तोपर्यंत त्याच्यासाठी एक का हे चालू करा लोकांना असं आपण सगळं करायचं वेळ मिळाला नाही म्हणून उद्घाटन करायचं असं नको इथं 10 बेड आहेत का 10 बेड ICU 10 बेड ICU ICU किती होतं तसं इथे 50 हे 10 पहिले आपले 15 आता किती आहेत तिकडं 35 आहे 15 35 आहे टोटल 35 तिकडं हे 10 45 ते 50 100च्या आसपास 35 तर 100 वर जाते आपलं आणि वॉट मॅटर्स इज याच्यावर ICU बेड आपण 200 करून 500 करू याच्यावर इतर अडचण नाही तुमच्याला नाही आता फक्त अडचण CCBच्या बघावं BC मध्ये आम्ही तुम्ही करणार आहे तर तुम्ही करणार सांगा त्या पद्धतीनं याच्या याच्याचं काम याच्यावरचं पहिलं वर्ष याच्याकडे पहिल्या वर्षात अहो तुम्ही आता नर्सिंग स्टाफ यांचा बदली झाला तुम्ही भरत बी नाही कसं तुमची वाट बंद पडतील ना नाही सगळ्यांनी एकत्र काढले सप्टेंबर 30 सप्टेंबरपर्यंत ठेवले होतं ते मंत्री महोदयाला मी बोललो होतो पण ते तुमचं डिपार्टमेंटमध्ये या 30 सप्टेंबर भरती करू TCS म्हणून ठेवलेत ना TCSला द्यायला त्यांनी चालू नवीन भरती परमनंट भरती TCS हां ओके सप्टेंबरपर्यंत करायचं इन्स्ट्रुमेंट आता पवारकडे आपलं जे TS राहिलं होतं ते झालं की TS पवारचं आता दुसऱ्या कोणाला तेच ठीक आहे ते सगळं झालं कोणाकडे कमी काटकर साहेब आलेत नाही संजय काटकर त्यांना माहिती विचारा काय मला सेट सांगा मी काटकर साहेब बोला हां ती भरतीच झाला विषय आता मग तुम्हाला इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट गॅस पाईपलाईन आणि स्टाफ जरी सगळं जरी आलं एवढं सगळं आपल्याकडून इकडून काय होणं शक्य नाही म्हणजे असं वाटतं त्याच्यात ॲक्च्युअली तसं नाही परंतु याच्या जे आहे ते म्हणजे काय सांगतात झाली तुम्ही हँडओव्हर करा तुम्ही घ्या तुम्ही कोण करणार आता येण्याच्या मध्ये नाही इन्स्ट्रुमेंट गॅस पाईपलाईन ते आहे स्टाफचं फक्त हे करायचं मला नाही ते सगळं झालं ना की हँडओव्हर
तुमचं नाव. बँकआउटचं पत्र दिलं आहे का? 1 वर्ष येणारे चरित्र स्थापन देणारे वगैरे 1 वर्षाच्या स्टेप करून आपल्याला इथे कॉन्टॅक्ट आउटसोर्स सगळे हेच GPSचं जे आहे ना ते वर्क ऑर्डर अजून झालं नाही ना. त्याचं काय स्टेटस आहे? नाही एक मिनिट. हॅलो नमस्कार. मी आता इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंटचं आणि गॅस पाईपलाईनचं त्यानंतर 7 कोटी 12 लाख रुपये इक्विपमेंटमध्ये इक्विपमेंटच्या गाईडलाईनच्या त्यामध्ये सर गॅस पाईपलाईन हँडिंग युनिट आणि आपले ते बेड्स औषधी वगैरे घेण्यासंदर्भाच्या त्यांच्या डायरेक्शन होते. तर सर आपण ही सगळी प्रक्रिया MMGPला दिलेलं होतं. त्यामध्ये काय झालं, आता हा जो एक GPS गॅस पाईपलाईनचा विषय आहे तो आमच्या बांधकामाशी संलग्न आहे का चालू बांधकामामध्ये आपण ते पाईपिंग वगैरे करून घेऊ शकतो. तर त्यासाठी इक्विपमेंटच्या स्कोपमधून साहेब आम्हाला ते पैसेच रिझर्व ठेवलेले. त्यामुळे त्याचा टेंडर झालाय. निधी नसल्यामुळे वर्क ऑर्डर देत आहेत नाही साहेब. आता निधीचं काय? आमचा आता पाठपुरावा चालू आहे का जी याची रिकरिंग कॉस्ट होती ना या वर्षाची 4 कोटी रिकरिंग कॉस्ट होती तर त्याला आम्ही कॅपिटल करून द्या आणि आम्हाला त्याच्यातून खर्च करण्याची मुभा द्या असं आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला प्रस्ताव पाठवले. मान्य मंत्री महोदयांचे निर्देश आहेत. सकाळीच मी या विषयावरती साहेबांशी चर्चा पण केली होती सर. आम्ही ते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला अप्रुव्हल येत नाही आहे. ते अप्रुव्हल आलं की साहेब लगेच आम्ही ते करून देतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा अप्रूव्हल लागतं का स्टेट गव्हर्नमेंटचं? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा अप्रुव्हल इथल्या लेवलला काहीच नाही पेंडिंग. नाही साहेब नाही. आणि इक्विपमेंटचं इक्विपमेंटचं साहेब आपल्या इथे प्राधिकरण आहे. कारण की प्राधिकरण तिकडे आपण पैसे वर्ग करून दिलेले आहेत. त्यांनी ऑल महाराष्ट्राचा एकत्रित डेटा केलेला आहे इन्स्टिट्यूट वाईज आणि त्याचे काही टप्पे ठरवले आहेत. तर त्यांचंही ते निवेदन झालेले आहे साहेब. आपले जे 6 इन्स्टिट्यूट आहेत त्याचं प्राधान्यांना ते न घ्यायला आदेशित केलेलं आहे. आपलं साहेब ते कोण बघतंय ते? मंदिरपर्यंत साहेब आयुक्त महोदयांचे जाणकार आहे ते. काटकर साहेब काटकर साहेबांचं नाही ते तर स्वतंत्र आयुक्त आहेत सर. कोण? IAS आहेत ते सर तुम्हाला डिटेल्स चांगलं सरांना कल्पना असेल द्या. येस सर येस. आधी जसं हक्की नव्हतं ना जसं MMGP. दादा मेडिकल कॉलेजची पाहणी केली, काय पाहणी चालू आहे? यात सगळ्यात ज्या महत्त्वाच्या 2 गोष्टी होत्या की CCB आणि कॅथ लॅबचं काम ट्रान्सफॉर्मर राहिलं होतं. त्याचा पाठपुरावा करून ते काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि 8 दिवसात केबल फक्त बसवायचं राहिले. 8 दिवसात कॅथ लॅब चालू होऊ शकते आणि धाराशिवच्या रुग्णांसाठी एक खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी कॅथ लॅबच्या माध्यमातून होऊ शकते. CCBच्या बाबतीत 50 बेडेड जे CCB आहे याचं बांधकाम पूर्ण झालं आहे. जी फक्त इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंटचं आणि गॅस पाईपलाईन जी कामं पेंडिंग आहेत त्याबाबत सुद्धा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झाले. ते सुद्धा लवकरात लवकर काम पूर्ण करून ते CCB पण 50 बेडचं जे धाराशिवच्या रुग्णांना रेफर व्हायची गरज पडायची ती इथून पुढे पडणार नाही. यासाठी निश्चितच याआधी पाठपुरावा करतो आणि आधी पाठपुरावा करतो आहे. अगोदर MRIच्या सुरू होण्यासाठी उद्घाटन असेल किंवा काही कागदपत्री दाखवत तत्काळ अडचण वेळ घालवला यावेळेस विलंब केला. यावेळेस नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे की उद्घाटनाचा ज्यावेळेस सुपस्कार पार पाडायचा असेल त्यावेळेस करा पण ज्या दिवशी पूर्ण होईल काम त्या दिवसापासून हे रुग्णांच्या सेवेत हे खुलं झालं पाहिजे. रुग्णांना एकही दिवस त्यात उशीर उद्घाटनामुळे असं राहिलंय रुग्णसेवा त्या ठिकाणी रुग्णांचे उपचार होत नाहीत असं व्हायला नको. उद्घाटन ज्यावेळेस मला सुपस्कार पार पाडायचं त्यावेळेस करू द्या पण ज्या दिवशी काम पूर्ण होईल त्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी रुग्णांची सेवा चालू झाली पाहिजे.